नमस्कार. आज आपण बोलूया आशायका फळाबद्दल, जे म्हणजे उन्हाळ्याची खरी ओळख आहे. एक असं फळ जे गरमीपासून आराम देतं आणि जे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. जरा विचार करा, बाहेर कडक ऊन आहे, अंगाची लाही लाही होते. अशा वेळी सगळ्यात आधी कोणतं फळ आठवतं? असं कोणतं फळ आहे जे खाताच आपल्याला एकदम ताजंतवानं वाटतं? अगदी बरोबर, कलिंगड. ते लाल रसरशीत थंडगार फळ. खरं सांगायचं तर उन्हाळ्याचा खरा हिरो आहे तो. चला तर मग आज या कलिंगडाच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. उन्हाळ्याचे अमृत, कलिंगड. बघूया तरी, काय आहे असं खास या फळात की जे त्याला उन्हाळ्याचं अमृत बनवतं? बघा, कलिंगड याचं शास्त्रीय नाव आहे सिट्रस लॅनाटस. आता नाव थोडं अवघड वाटेल, पण गोष्ट एकदम सोपी आहे. हे फक्त एक चवीला मस्त लागणारा फळ नाहीये हा. उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची जी गरज असते ना, ती पूर्ण करण्याचा हा एक नैसर्गिक आणि सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आणि हे आकडे बघा, किती इंटरेस्टिंग आहेत. विचार करा, एका कलिंगडात जवळजवळ तब्बल 92% पाणी असतं. म्हणजे अक्षरशः आपण पाणीच पितोय. म्हणूनच घामामुळे शरीरात कमी झालेलं पाणी भरून काढायला याची जबरदस्त मदत होते. आणि हो, जसं इथे दिसतंय, उरलेल्या 8% असतो पौष्टिक तत्वांचा खजिना. आणि याच खजिन्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. कारण कलिंगड म्हणजे फक्त पाणी नाही, ते आहे आरोग्याचं भांडं. याच्यात काय काय मिळतं बघा. व्हिटॅमिन ए, जे डोळ्यांसाठी उत्तम आहे. व्हिटॅमिन सी, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. पोटॅशियम, जे हृदयाची काळजी घेतं. आणि एक खास गोष्ट म्हणजे लाइकोपीन. हे एक असं जबरदस्त अँटीऑक्सिडंट आहे, जे कॅन्सरसारख्या आजारांशी लढायला सुद्धा मदत करतं. आणि सोबत फायबर आहेच पचनक्रियेसाठी. म्हणजे थोडक्यात काय, तर याचे फायदेच फायदे. हे शरीराला एकदम थंड ठेवतं, हृदयासाठी चांगलं आहे, त्वचेवर एक वेगळी चमक आणतं आणि हो, यात कॅलरीज खूप कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. म्हणजे एका फळात इतके सगळे गुण. पण थांबा, प्रत्येक गोष्टीत जसा एक हिरो असतो तसा एक विलन सुद्धा असतो. आणि इथेही एक छुपे संकट आहे, जे आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. आणि हे संकट म्हणजे केमिकलने पिकवलेली कलिंगडं. काय होतं माहितीये, काही व्यापारी जास्त पैसे कमवण्याच्या नादात कॅल्शियम कार्बाईडसारख्या घातक रसायनांचा वापर करतात. कच्ची कलिंगड लवकर पिकावीत, लाल दिसावीत म्हणून. आणि हे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक ठरू शकतं. मग आता प्रश्न पडतो की या धोक्यापासून वाचायचं कसं? खरं नैसर्गिक कलिंगड ओळखायचं तरी कसं? काळजी नसावी, यावर उपाय आहे आपल्याकडे. चला तेच बघूया. इथे बघा, हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे नैसर्गिक कलिंगड. त्याचा रंग बघा, हलका लाल आहे. आणि आता उजवीकडचं बघा, केमिकलने पिकवलेलं एकदम भडक गडद लाल रंग. नैसर्गिक फळात पांढऱ्या रेषा नसतात किंवा अगदी बारीक असतात, पण कृत्रिम फळात मात्र अशा जाड पांढऱ्या रेषा दिसतात. आणि चवीचा तर प्रश्नच नाही. नैसर्गिक फळ कसं गोड लागतं, तर कृत्रिम फळाची चव बेचव किंवा कधीकधी थोडी कडूही लागते. चला, एक सोपी चेकलिस्ट बनवूया कृत्रिम कलिंगड ओळखण्याची. पहिली गोष्ट, रंग बघा. तो अस्वाभाविकपणे गडद लाल आहे का? दुसरी गोष्ट, कापल्यावर आत जाड पांढऱ्या रेषा दिसतायत का? तिसरी, बाहेरून ते एकदम गुळगुळीत आणि अगदी परफेक्ट दिसतंय का? आणि चौथी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याच्या सालीवर निरखून बघा, कुठे इंजेक्शन टोचल्यासारखी लहान छिद्र किंवा डाग दिसतायत का? आणि आता चांगलं नैसर्गिक कलिंगड निवडण्याचं गुपित. टिप नंबर 1, कलिंगडावर एक पिवळसर डाग शोधा. त्याला फील्ड स्पॉट म्हणतात. हा तो भाग असतो जिथे कलिंगड शेतात जमिनीला टेकलेलं असतं. हा डाग जितका पिवळा तितकं फळ आतून गोड. दुसरी टीप, त्यावर हलकी थाप मारा. जर असा खोल डमडम आवाज आला तर समजायचं की ते रसाने भरलेलं आहे. तिसरी, आकाराच्या मानाने जे जड वाटेल ते उचला. आणि चौथी, चकचकीत सालीपेक्षा थोडी मॅट किंवा निस्तेज दिसणारी साल असलेलं कलिंगड जास्त चांगलं असतं. तर मुद्दा हा आहे की कलिंगडाचा आस्वाद नक्की घ्या, पण तो सुरक्षितपणे कसा घ्यायचा हे लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण केमिकलने पिकवलेली फळं खाण्याचे धोके अजिबात साधे नाहीत. यामुळे पोटदुखी, उलट्या, डोकेदुखी असे त्रास तर होतातच. पण विचार करा, जर हेच आपण खात राहिलो तर भविष्यात किडनी आणि लिव्हरसारख्या महत्त्वाच्या अवयवांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नेहमी आपल्या ओळखीच्या विश्वासू माणसाकडूनच फळं घ्या.
आणि घरी आणल्यावर कोणतंही फळ असो, खाण्यापूर्वी ते वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवायला अजिबात विसरू नका. ही एक छोटीशी सवय आपल्याला खूप मोठ्या धोक्यांपासून वाचवू शकते. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर पुढच्या वेळी बाजारात जाताना एक उत्तम, नैसर्गिक आणि सुरक्षित कलिंगड निवडणं नक्कीच सोपं जाईल, आता ह्याची पूर्ण खात्री वाटते.